नमस्कार मित्रांनो, लाईट बिल जास्त येत आहे का? घरावर बसवा सोलर पॅनल फक्त 2500 रुपयामध्ये 95% सरकारकडून अनुदान देण्यात येत आहे. नवीन जी.आर. सरकारने जाहीर केला आहे. नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार. मित्रांनो, घराचं लाईट बिल जास्त येत असेल तर तुम्हाला घरावर सोलर पॅनल बसवणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भात सरकारने 95% अनुदान देण्याचं इथे जाहीर केलं आहे. तुम्हाला फक्त उर्वरित रक्कम 5%च भरायची आहे आणि घरावरती सोलर पॅनल बसवायचं आहे, असा जी.आर. शासनाने जाहीर केला आहे. मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर जाणून घेऊया, फक्त 2500 रुपयामध्ये कोणाकोणाला हा लाभ घेता येणार आहे. व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो, सदरील जी.आर. हा 6 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. 100 युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांसाठी स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासी रूफ टॉप सोलर योजना राबवण्यात येत आहे. मित्रांनो, ज्या कुटुंबाचं 100 युनिटपेक्षा कमी मीटरमध्ये बिल पडत आहे, 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरत आहे, अशा कुटुंबियांसाठी ही योजना महत्त्वदायी ठरणार आहे. याची प्रस्तावना थोडक्यात पाहून घ्या. राज्यातील वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरणामुळे पारंपरिक विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या विजेच्या निर्मिती प्रामुख्याने कोळसा, पेट्रोलजन्य पदार्थ, नैसर्गिक वायू व ऊर्जा साधनापासून होत आहे. दारिद्र्य रेषेखालील जे व्यक्ती आहेत अथवा मागासवर्गीय जे नागरिक आहेत, वीज वापरणे त्यांच्या मासिक बिल हे त्यांच्या उत्पन्नाच्या दृष्टीने मोठं आहे. या सगळ्यांचे बाब लक्षात घेता सरकारने त्यामुळे त्या ग्राहकांना लाईट कंटिन्यू द्यावे या हेतूनेच सोलर पॅनलचा हा प्रयोग ट्रायल केला आहे आणि हा सक्सेससुद्धा झालेला आहे. केंद्र शासनाच्या वतीने यासाठी अनुदानसुद्धा दिलं जात आहे. दारिद्र्य रेषेखाली सुमारे 1,54,622 घरगुती ग्राहक असे आहेत जे 100 युनिटपेक्षा जास्त वीज वापरत नाही, त्यांचं 100 युनिटच्या आतमध्येच बिल येतं आहे. अशा लोकांना ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. याचे प्रकार कसे ठरलेले आहेत थोडक्यात पहा. 100 युनिटपेक्षा कमी वापरणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांचे सर्वसाधारण गट 20%, दारिद्र्य रेषेखाली ग्राहकांसाठी 35%, अनुसूचित जातीसाठी 30% आणि अनुसूचित जमातीसाठी 30%. मित्रांनो, हे प्रवर्ग यांनी तयार केलेले आहेत. त्याचबरोबर दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना किती अनुदान मिळणार आहे, किती तुम्हाला पैसे भरायचे आहेत, तर दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना फक्त 2500 रुपये रक्कम भरायची आहे. राज्य शासनाचा हिस्सा 17,500 रुपये तर केंद्र शासनाचा हिस्सा 30,000 रुपये राहणार आहे. सर्वसाधारणसाठी 10,000 रुपये खर्च येणार आहे. राज्य शासन 10,000 टाकणार आहे आणि केंद्र शासन 30,000 रुपये. अनुसूचित जातीसाठी 5,000 रुपये खर्च येणार आहे. राज्य शासन 15,000 रुपये टाकणार आहे आणि केंद्र शासनाचे 30,000 रुपये. अनुसूचित जमातीसाठी 5,000 रुपये खर्च येणार आहे. राज्य शासनाला 15,000 देणार आहे आणि केंद्र शासन 30,000 रुपये. मित्रांनो, यामध्ये दारिद्र्य रेषेखालील जे ग्राहक आहेत यांना फक्त 2500 रुपयामध्येच इथे सोलर पॅनल बसवता येणार आहे. बाकीच्यांना कोणाला 10,000 आहे, कोणाला 5,000 रुपये खर्च येणार आहे. याच्या पलीकडे खर्च येणार नाही. मित्रांनो, जास्तीत जास्त 15,000 रुपये, कोणाला 5, कोणाला 10, कोणाला 2500 एवढ्याच पैशामध्ये तुम्ही तुमच्या घराच्या छतावरती सोलर पॅनल बसवू शकता आणि तुमच्या लाईट जे बिल जास्त येत आहे त्यापासून तुमची सुटका करून घेऊ शकता. आणि मित्रांनो, तुम्ही तुमच्या सोलर पॅनलमधून लाईट विकूही शकता. तुमच्या शेजारी पाजारी जे लोक राहतात त्यांना तुम्ही लाईट विकून तुमची कमाईसुद्धा करू शकतात. तुमचं घरसुद्धा धकण्याचा इथे मार्ग दिसत आहे. मित्रांनो, लाभार्थ्याची निवड कशा प्रकारे करणार आहे थोडक्यात जाणून घेऊया. ग्राहकाकडे वीज कनेक्शन असणं आवश्यक आहे. ग्राहकाच्या कुटुंबातील छतावर सौर पॅनल बसवण्याची आस्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नाही पाहिजे. इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टल नोंदणी करणं आवश्यक आहे. वीज ग्राहक थकबाकी मुक्त असणं गरजेचं आहे. मित्रांनो, सदरील योजनेची कालावधी हा मार्च 2027 पर्यंत पूर्ण केला जाईल. मित्रांनो, तुम्हीही जर जास्त वीज बिल येत असेल तर तुम्हीही या सोलर पॅनलविषयी माहिती घेऊन अधिक माहिती घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील महावितरण कंपनीमध्ये जाऊन विचारपूस करावी लागणार आहे. मित्रांनो, ही होती माहिती. सोलर संदर्भात दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या,
चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी। आणि मित्रांनो, या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात। धन्यवाद मित्रांनो।